दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी संत नगरीतून पंढरपूर येथे जात असते। यंदा ही पालखी आज 13 जून रोजी शेगाव येथून पंढरपूरसाठी रवाना झाली आहे। सर्व नियोजनाची तयारी संत गजानन महाराज संस्थानकडून पूर्ण झाली आहे। यंदा दिंडीचे हे 55वे वर्ष असून जवळपास 700 वारकऱ्यांसह राजवैभवी थाटात या दिंडीचं प्रस्थान झाले। या दिंडीत 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 ताळकरी, 200 सेवेकरी असा मोठा ताफा घेऊन श्रींची पालखी निघाली आहे। पुढील 1 महिना पायी प्रवास करून 15 जुलै रोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचेल। पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सामील होणार आहेत। यंदा आषाढी एकादशी 17 जुलैला आहे। या दिवशी समस्त वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमतो। त्यासाठी राज्याच्या विविध भागातून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे येतात। आषाढी एकादशीसाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे यंदाच्या आषाढी वारीसाठी 29 जूनला प्रस्थान होणार आहे। पंढरपुरात 4 दिवसाच्या मुक्कामानंतर आषाढीचा सोहळा संपवून संत ज्ञानेश्वरांची पालखी 21 जुलैला परतीच्या प्रवासाला निघेल। यासाठी भाविक पायदळ वारीसाठी सज्ज झाले असून आज गुरुवारी श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे ब्राह्म वृंदावनांच्या हस्ते विधिवत पूजन करून श्रींच्या सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्थांच्या उपस्थित सकाळी 7 वाजता विठुरायाच्या दर्शनासाठी निघाली। गण गणात बोते, जय गजानन, श्री गजानन विविध अभंगांच्या निनादात श्रींची पालखी भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे। पालखीचे यंदा 55वे वर्ष असून सतत प्रवास करून श्रींची पालखी पंढरीत दाखल होणार आहे। 17 जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा आटपून पालखीचा परतीचा प्रवास राहणार आहे। श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतभरातून लाखो वारकरी भाविक आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होतात।